नमस्कार दोस्तो, मी आहे तुमचा लाडका दीपक. ही माझी वाईफ. अजूनपर्यंत आवरायला अजून किती वेळ आहे काय माहिती नाही. त्यांनी 10चा टायमिंग दिलाय तरी आम्ही आवरतोच आहे बघा. हो, पण 10चं टायमिंग कशासाठी दिलं तुम्हाला माहितीये का, ते सांगा ना. कारण की मला लवकर जॉबला जायचं आहे. सगळं काही आटून आता मित्र वाट बघतोय. तर चला आजची गंमत काय होत. फायनली आम्ही तयार झालो आहोत आणि जात आहोत मित्राकडे. चला परत भेटू. सो आता असं मस्तपैकी आम्ही दोघं पण रेडी होऊन पुढे चालला आहोत. त्याची उत्सुकता तुम्हाला आहे ना. जसं की यांनी मगाशी सांगितलं, आज आम्ही एका मित्राकडे जाणार आहोत 10 वाजता. पण ऍक्च्युली 10 वाजून बराच वेळ झालेला आहे. आम्ही थोडेसे लेट झालेलो आहोत, पण काही हरकत नाहीये. तर आज आम्ही चाललो आहोत. खास आम्हाला जेवणाचं आमंत्रण आहे, कारण की आमचं नुकतंच नवीन लग्न झालंय. सो आम्हाला जेवणासाठी बोलवलं होतं. तर आमच्या एका कॉमन फ्रेंडकडे आणि जिमकडे आम्ही जेवणासाठी चाललेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलंय. बट तुम्हाला माहिती आहे आज आणखी स्पेशल काय वाटतंय, कारण की आज गणेश चतुर्थी आहे आणि ह्या निमित्ताने आम्ही चाललेलो आहोत. सो आम्ही खूप हॅपी आहोत. आज आपण सगळेच हॅपी आहोत, कारण की आपल्या सगळ्यांच्या घरी बाप्पा येणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. कारण की आज बाप्पा येणार आहेत, त्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय आणि आनंदी आहे. पण आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना, की आम्ही दोघं वेगवेगळ्या गाड्यांवरती का चाललेलो आहोत, कारण आम्हा दोघांना इन्व्हिटेशन आहे. बट असं का? याचं उत्तर असं आहे, कारण की ह्यांचा जॉब जो आहे तो माझ्यापेक्षा लवकर टायमिंग आहे जॉबचं, आणि मग तिथून जेवण करून यांना पटकन तिथे जॉबवरती जाता यावं म्हणून आम्ही 2 गाड्या घेऊन चाललेलो आहोत, कारण मग गडबड नको व्हायला. आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचतोय त्यांच्या घरी आणि थँक्यू ह्या सगळ्यासाठी. खूप सुंदर आमचं जेवण झालं आणि ह्यासोबत गप्पा तर नक्कीच होणार होत्या आणि त्याही खूप मस्त झालेल्या आहेत. चला भेटू परत. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.